या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच. येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला. नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज. नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येवल्यात घेतला मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा आढावा. कुठलीही तक्रार न येता मतदार यादी पुनरीक्षण मोहीम पूर्ण करा, BLOंना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. राज्यासह नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येवला येथे अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाहणी दरम्यान काही BLOंच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत मतदार यादीचे अचूक पुनरीक्षण करून ही मोहीम प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित BLOंना दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला. तयार मोहीम चालू झालेली आहे. आज आपण स्वतः येवल्यामध्ये उपस्थित राहून BLOंच्या कामाचा आढावा घेतलाय. काय नेमकी मोहीम नाशिकमध्ये किती दिवस कशी चालणार आहे? नाशिक जिल्ह्याभरात आणि पूर्ण महाराष्ट्रभरात आपला जो विशेष मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षणची जो मोहीम आहे 2026 ते सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारांसाठी 2 प्रतमध्ये फॉर्म जो आहे ते एन्युमरेशन फॉर्म जो EF आपण म्हणतो ते प्रत्येकानं आपण या ठिकाणी देतोय. पूर्ण जिल्हाभरात या मोहीम सुरू झालेली आहे. प्रत्येक जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे त्यांची प्रशिक्षण करण्यात आली आहे. त्याला सहाय्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमून देण्यात आलेले आहे. आणि याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकांचे फॉर्म त्यांच्या हातात देऊन त्यांच्याकडून 2002 ची यादीमध्ये कुठे नाव होतं त्याच्या नोंद करून त्या फॉर्म भरून त्याच्या स्वाक्षरी घेऊन आणि यदि फोटोग्राफ बरोबर नसेल तर त्यांचा लाईव्ह फोटो काढून ते मतदार यादीला अपडेट करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. माझी सर्व लोकांना विनंती असेल की याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थितपणे आपण काम करावं, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचणी न येता, तक्रार न येता, अफवा न होता या पूर्ण प्रक्रिया ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो. येवला तालुक्यामध्ये याचे काम आता सुरू झालेले आहे आणि यही प्रयत्न आहे की लवकरात लवकर हे पूर्ण काम पूर्ण करायचे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला.